झालीच तयारी? निघतच आहे. हो हो बाई सांग बरं, लोक नाही दिसून राहिला. हो हो मी ड्रेस घेतले ना, भरपूर 2-3 ड्रेस घेतले. आता 8-10 दिवसासाठी जावं लागते तर हो हो घेत आहे ना. हो खोबऱ्याचं तेल ठीक आहे ठीक आहे. एखादी बॉटल खोबऱ्याच्या तेलाची. हो हो बॉटलही घेतली खोबऱ्याच्या तेलाची. हो सगळं सामान झालं माझं. आता बस निघतेच. आता तू फोन बंद कर बरं पहिले, मला सुचून नाही राहिलं. बाई पाणी देव आता चालली तर तू. आई पाहिजे मी चालली तीर्थयात्रेला, माहित आहे ना. 8 दिवस घरी नाही आहे. स्वयंपाक मी आजच्या पुरता करून ठेवला, नंतर मी डबा सांगितला तू यासाठी. रत्ना जेवण करून घेशील तू का? रत्ना पाणी देव बाई. काय पाणी पाहिजे? जा आता उठून घे तू पाणी. मला जाऊ दे ना बिचारे, यात्रेला उशीर होऊन राहिला ना. आताच तिचा फोन आला होता. तुही मोठं किटकिट किटकिट मागं राहते. आता मी 8 दिवस तीर्थयात्रेला चालली तर मग तुला कोण देईन पाणी? हातानं उठून घ्याने लागन काय तुले पाणी? ओ बरोबर उठ ना बिचारे, पडशील ना. बरोबर हळूहळू उतर. बाई माई आई आजारी आहे आणि मी तीर्थयात्रेला चालली, आणि मी गेल्यावर ह्या बुडीचं कमी जास्त झालं तर मग काय करू? आपल्या घरीच तर देव आहे, हिची सेवा करणं हे माझे पहिलं कर्तव्य आहे. पहिले पाणी हे घे आई पाणी. हॅलो अगं बाई मी नाही येऊ शकत, माझी आई खूप आजारी आहे. ज्या आईनं माझी लहानपणापासून एवढी काळजी घेतली, माझी एवढी सेवा केली, त्या आईला मी अशी आजारी अवस्थेत सोडून मी कशी येऊ बेटा? नाही नाही तुम्ही जा, मी नंतर तीर्थयात्रा करेल. आई वडिलाच्या सेवेपेक्षा कोणतेच तीर्थ मोठे नाही. जा तुम्ही. आई मी नाही जात तीर्थयात्रेला, मी जेवण आणते, जेवण करून घेते का?